आपली भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय ह्या तिघांची युती आहे आणि ह्या तिघांची युती असताना तुमचा भाजपचा अध्यक्ष जर तिकडे विरोधी पक्षाच्या तुतारीला जर मतदान करत असेल आणि त्यांना पाठिंबा देत असेल तर भाजपने त्याची योग्य ती कारवाई केली पाहिजे, ही माझी व्यासपीठावरनं मागणी आहे। या ठिकाणी आणि एक गोष्ट सांगता येईल, तो जो भाजपचा अध्यक्ष आजपर्यंत भाजपच्या त्याच्या अगोदर काँग्रेसच्या चिन्हावर लढला आणि तोच म्हणते राष्ट्रवादी काँग्रेसनं बावधनला काय दिलं। बंधूंना माहीत असावं म्हणून तुम्हाला मी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून वाई पंचायत समितीचं 2 वेळा उपसभापती पद मिळालं, हे बावधनला मिळालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे मिळालं, आमदार मकरंद पाटलांच्या कुटुंबामुळे मिळालं, 2 वेळा उपसभापती पद मिळालं। ह्यांच्या मंडळीला समोरचा उमेदवार आहे, कुवताने वकूफ नसताना सुद्धा जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, आणि त्यांना कृषी समितीचं सभापती पद दिलं आणि आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 300-400 गाव आहेत। कारखान्याची निवडणूक लढवण्याचा ज्यावेळेस आबांनी तुमच्या आग्रहाखातर निर्णय घेतला त्यावेळेस बावधनमध्ये 2 संचालक आबांनी दिलं। कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात एकच संचालक बावधनमध्ये असायचा, पण आमदार मदनराव पिसाळ मंत्री त्यांचा मुलगा कसा डावलायचा म्हणून त्याला सुद्धा उमेदवारी दिली, काँग्रेसचं त्या कारखान्याचं संचालक पद दिलं। एवढं राष्ट्रवादी काँग्रेसनं आबांच्या कुटुंबांना दिल्यावर सुद्धा आमच्या गावात प्रश्न विचारला जातोय की राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्याला काय दिलं। मंडळी, मी तुम्हाला नम्रपणाने सांगू इच्छितो, भरपूर वेळ मला बरंचसं बोलता येईल, पण मागं अनेक मान्यवर मंडळी की तुम्हाला पाटील कुटुंबाचं सगळ्यांचं तुम्हाला माहिती आहे, हे तिन्ही भाऊ रात्रंदिवस जनतेसाठी धडपडत असतात। राजकीय सत्ता आली म्हणून कधीही त्यांनी वेडं वाकडं वागण्याचा कधीही निर्णय घेतला नाही किंवा वेडं वाकडं वाढलेलं एक उदाहरण सांगा मला। कुणाचं कधी काम केलं, कुणाला कुठं नोकरी लावलं, 1 रुपया त्यांनी घेतला नाही, 1 पैसा घेतला नाही। आणि हे समोरच्या व्यक्तीला विचारतो, हे सत्य आहे का नाही? आणि समोरचे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या कुटुंबात ज्यावेळेस हे पणन मंत्री होते, परिवहन मंत्री होते, गावातला किंवा भागातला एकही मुलगा लावला नाही, त्यांनी विदर्भ मराठवाड्यातली पोरं लावली। ही त्यांना एकदा प्रश्न तुम्ही तालुक्यातल्या युवकांनी विचारला पाहिजे। बावधनचे त्यांचे जे चाहते आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना विचारला पाहिजे। हे पाटील कुटुंब त्यांनी कधी या पैशाला हात लावला नाही, कुणाला कोट्यावधी रुपयाचं काम दिलं, कधी त्यांनी त्या ठिकाणी कुणापासून 1 पैसा घेतला नाही, चहा सुद्धा प्याला नाही। समोरनं नेमकं उलटं चित्र आहे बंधूंनो। कुठलंही काम समोरच्या उमेदवाराचा नवरा टक्केवारी घेतल्याशिवाय सोडत नाही। हे खरंय का नाही? दुसरं उदाहरण सांगतो,
कृषी समितीचा अध्यक्ष सभापती होत होते. जिल्हा परिषदचं अध्यक्षपद त्यांना मिळालं. जिल्हा परिषदला अध्यक्षपद मिळाल्यानंतर अध्यक्षाला त्याचं निवासस्थानासाठी अध्यक्षस्थानाचं निवासस्थान आहे सदर माझ्या माहितीप्रमाणे 20व्या नाक्यावरती निवासस्थान आहे. त्या 20व्या नाक्यावर त्या अध्यक्षस्थान ह्या मंडळी समोरचा उमेदवार अध्यक्ष झाल्यावर त्यांचे पतिराज अध्यक्षाच्या बंगल्यावर तळीरामाचा अड्डा चालवत होते. तळीरामाचा अड्डा चालवत होते. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येतील. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येतील. तुम्ही परत म्हणाल की त्यांची बायको उभी बाबा तुम्ही त्यांच्या नवऱ्यावर का चेष्टा करताय. तुम्ही परत म्हणाल त्यांची बायको उभी आणि नवऱ्यावर का तुम्ही टीका करताय. बंधूंनो, आपल्या हिंदू धर्मात पती पत्नी हे एक समजलं जातं. अजिंठा वेरूळच्या तुम्ही लेणी पाहिली का. मी 7वीत 8वीत असताना गेलो होतो. परत नाही जाण्याची संधी मिळाली. तिथं एका स्त्रीचं न पुरुषाचं चित्र आहे. अर्ध नारी नटेश्वर. त्यात निम्मा स्त्री आहे निम्मा पुरुष आहे. म्हणून पती पत्नी एक असतात. म्हणून मला हे बोलण्याचा योग येतो. बंधूंनो, मी तुम्हाला नम्रपणाने सांगू इच्छितो. समोरची माणसं जर खोटं बोलण्याचा नंबर लावायचा म्हटलं, लबाड बोलण्यात नंबर लावायचा म्हटलं तर समोरच्या उमेदवाराच्या कुटुंबाला 1 नंबरचं बक्षीस जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात द्यावं लागेल. काल परवापर्यंत ते अनेक गोष्टी आबांना 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्ही तिकीट घेत नाही. आज त्यांच्या घरात असणाऱ्या माणसांना तिथे माहित नाही की आम्ही तिकीट घेणार आहे. गपचिप जाऊन तिकीट घेतात म्हणजे कुठंतरी काल में कुछ डाला है ऐसा समजता है मुझको. कारण जर तिकीट मागायचं होतं तर त्यांनी समोर येऊन मागाय पाहिजे होतं. आणि एक गोष्टी या ठिकाणी आपण मी एक नम्र विनंती करणार आहे की आमचं फार त्या ठिकाणी अडचण होती की मी अनेक वेळा तुमच्यापाशी बोललो होतो की अशी माणसं विश्वासघातकी माणसं आबा 4च कार्यकर्ते असावेत पण ते विश्वासाचे असावेत. ते विचाराचे असावेत. ह्यांच्याकडे विचार कशाचा आहे. ह्यांच्याकडे विचार कशाचा आहे. ह्यांच्याकडे विचार कशाचा आहे. ह्यांच्याकडे कुठलाच विचार नाही. संध्याकाळ झाली की ह्यांचा तळीराम त्यांना सुचतो. ह्यांचे तळीरामाच्या अनेक उद्योग त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या तालुक्याला माहिती आहे. आज त्या बाबतीत तुम्हाला सांगेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कृषी समितीचे सभापती असताना त्यांनी अनेक लोकांना भेटून सांगितलं होतं कृषी समितीचं सभापती कसं चालवायचं मी तुम्हाला सांगतो. कृषी समितीचं सभापती कसं चालवायचं मी सांगतो. आणि किस्से आहेत. अहो काही वेळेला त्यांना आबांनी सोडवलं. ट्रॅप लागला होता अध्यक्ष असताना कृषी समितीचा सभापती असताना. आबा कधी कधी चांगुलपणा सुद्धा आपल्याला कधी कधी नडतो. तो दुश्मन होतो. मी तुम्हाला विनंती करतो अतिशय चांगुलपणा नको. आता गेलेली लांब तिथंच राहिली पाहिजे. आणि बंधूंनो राहिलेले जे आहे माझं भाषण ते आपण सांगता सभेच्या आधी तुम्ही आम्ही कुठल्या तालुक्यात भेटल्यानंतर सविस्तर त्यांच्या कर्तृत्वाचा त्या ठिकाणी उल्लेख मी करतो. समोरच्या उमेदवाराकडे मत देणं म्हणजे मत आपलं बुडवणं. जमलेला विस्तृत जनसमुदाय वाई खंडाळा महाबळेश्वर. मी तर असं म्हणेल गेल्या वेळेला 44,000चा आबादला लीड होतं. आबा तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो त्याचा दुप्पट नाही 1 लाख मताचं लीड आबांचं झालं पाहिजे. आणि येणाऱ्या मंत्रिमंडळात आबांचे मंत्री म्हणून वर्णी लागली पाहिजे. आणि हीच शुभकामना वाईच्या महागणपतीला मी नतमस्तक होऊन तुमच्या पुढे नतमस्तक होऊन येत्या 20 तारखेला घड्याळाचं चिन्ह आहे त्या घड्याळाच्या पुढचं बटन दाबा आणि त्या आपल्या मकरंद आबांना प्रचंड मताने विजयी करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. राहिलेला हिशेब बावधनच्या सभेत चुकता करतो. तुम्ही सर्वांनी या असं म्हणून आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सातारा जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणात वाई खंडाळा महाबळेश्वरची मान उंचावणाऱ्या मकरंदाबा पाटील यांच्या
इलेक्शनसाठी शुभेच्छा श्री संजू बाबा गायकवाड माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या. छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वाई नगरीमध्ये प्रथमतः आपल्या गणरायाला वंदन करतो. स्वर्गीय लक्ष्मण तात्या, स्वर्गीय बाळासाहेब बिलारे दादा यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या भावाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तमाम जनतेला हात जोडून नमस्कार करतो. या मंचकावरती उपस्थित असलेले आपलं दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचबरोबर उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांच्या गळ्यातले ताईत जननायक सन्माननीय मकरंदाबा पाटील, त्याचबरोबर सर्व तुम्ही आम्ही सर्व जनतेनं आपल्या नेत्यांनी अजितदादांनी दिलेला शब्द पाळला आणि म्हणून आपल्याला खासदारकीची माळ गळ्यात पडली. ते खासदार आदरणीय काका आणि मंचकावरती उपस्थित असलेले तिन्ही तालुक्याचे सर्व पक्षाचे, मग राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना, सर्व पदाधिकारी आणि सर्व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, महाराज साहेब खरं तर याच मंचकावरती आपल्या खासदारकीच्या निवडणुकीची सभा या ठिकाणी झाली होती. आदरणीय दादांनी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी सभा घेतली आणि वाईकरांच्या मनामध्ये काय आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी आदरणीय मकरंदाबांच्या नेतृत्वाखाली या 3 तालुक्याचं नेटवर्क चालतं आणि ते नेटवर्क चालत असताना याच गणपतीला आम्ही साकडं घातलं होतं. मी महाराज साहेब की आमच्या महाराज साहेबांना या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून येऊ दे आणि या गणपतीनं आमचं साकडं ऐकलं आणि तुम्हाला खासदार करण्यामध्ये आमची जनता कुठेही कमी पडली नाही. आणि खऱ्या अर्थानं याच मंचकावरती आज तुमच्या साक्षीनं आपण खऱ्या अर्थानं आपले जननायक आमदार मकरंदाबा पाटलांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच गणपतीरायाला मी साकडं घालतोय की महाराज साहेबांना जसं यश त्यांच्या पदरामध्ये टाकलं तसंच यश आमच्या आबांच्या पदरामध्ये टाकावं असं गणराया चरणी मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. खऱ्या अर्थाने तुम्हाला या ठिकाणी वाईकरांचं, आता बाबांचं भाषण तुम्ही वाईकरांनी ऐकलं, तुम्हाला मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आम्ही मुंबईकर मंडळींचा मुंबईमध्ये मेळावा घेतला होता आणि निवडणुकीच्या तयारीला मागे 2 महिन्यापूर्वीच सुरुवात केली होती आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमची सभा झाली आणि आम्ही त्या ठिकाणी महाबळेश्वरच्या आमचे राजू शेठ राजपुरे असतील, मी असेल, नितीन दादा असतील, आमचे बाबू दादा असतील, अन्य आमची मंडळी असतील, आम्ही त्या ठिकाणी शब्द आबांना दिला होता की आबा विधानसभेला आमच्या महाबळेश्वर तालुक्यातून उमेदवारी अर्ज सुद्धा येऊ देणार नाही अशा आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त करतो. आता फक्त उमेदवारी अर्ज आलाय कुठं? वाईतून, म्हणजे घरभेदीच तुम्हाला भेटलाय. तुम्ही कसा त्याचा बंदोबस्त करायचा त्या आम्ही महाबळेश्वरकर सांगणार नाही, कारण मकरंदाबांच्या तालमीत वाढलेले, तात्यांच्या मांडीवर खेळलेले कार्यकर्ते हे समोर बसलेले आहेत. मग कुणाचा बंदोबस्त कसा करायचा हे काय महाबळेश्वर वासियांनी सांगायची गरज नाही असं मला वाटतं. खरं तर त्या ठिकाणी आम्ही महाराज साहेब गेल्या महिन्यापासून आम्ही अख्खा महाबळेश्वर तालुका पिंजून काढला, अजून यांची उमेदवारी फायनल नव्हत्या. आमचा 3 तालुक्याचा प्रचाराची फेरी पूर्ण झाली आणि हे प्रचार करणार कधी, कार्यकर्त्यांना भेटणार कधी आणि निवडणुकीला सामोरे जाणार कधी हा देखील प्रश्न पडलेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब बिलारेंनी शिकवण घालून दिलेले कार्यकर्ते आम्ही आहोत, त्यामुळं दादानी सांगितलंय की एकदा आबांची करंगळी पकडा, ती आजपर्यंत करंगळी पकडून आम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहोत. राजू शेठ असतील, मी असेल, नितीन दादा, या सर्व तमाम जनतेला साक्षी ठेवून या ठिकाणी शब्द देतो की गेल्या निवडणुकांमध्ये 3 निवडणुकांमध्ये आमच्याकडून जो मताधिक्य लाभलं त्याहीपेक्षा अधिकचं
मताधिक्य आमचं या ठिकाणी तुम्हाला लाभणार आहे. गेल्या वेळेस जवळपास 12-13 हजाराचं मताधिक्य होतं, परंतु आम्ही यावेळेस निश्चय केलेला आहे की खऱ्या अर्थानं आम्ही 20 हजाराच्या पुढे जाण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे. महाराज साहेब, आमचं मतदान असतं किती 35-40 हजार, आणि 40 हजारामध्ये आम्ही 20 हजाराचं मताधिक्य करणार. ते कारण आहे की तुम्ही आमच्या सोबत आहात आणि आमचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे साहेब आमच्या सोबत आहेत. त्यामुळं 20 हजारच काय, त्याही पेक्षा अधिकचं मताधिक्य आम्ही त्या ठिकाणी वाढवून देऊ हा शब्द देतो. जास्त वेळ घेत नाही, परंतु काळ वैरेचे आपण हलक्यात घेण्याचं काम करायचं नाही. आपल्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं मताधिक्य द्यायचं आहे. मग महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये कसं घ्यावं लागेल ते महाराज साहेब सांगतील त्यांच्या भाषणामध्ये. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. जर आपल्याला आबांना मंत्री म्हणून पाहायचं असेल तर जास्तीत जास्त मताधिक्य देणं गरजेचं आहे, आणि महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून येणारा आमचा जननायक म्हणून आपण कॉलर ताट करून फिरायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि गणरायाचरणी प्रार्थना करतो की आमच्या आबांना उदंड आयुष्य देवो आणि उदंड मतांनी निवडून देवो, हीच गणेशचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचा श्वास आणि विश्वास असलेल्या मकरंदाबा पाटील यांच्या या प्रारंभ सभेत श्री प्रतापराव पवार, चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस. आपल्या सर्वांचे नेते, आवाज येतोय का मागा? आपल्या सर्वांचे नेते, मित्र मकरंदाबा पाटलांचा आज वाढदिवस आहे, आणि म्हणून तमाम वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरच्या जनतेच्या वतीनं, तुमच्या वतीनं, माय माऊलीच्या वतीनं आबांना उदंड आयुष्य लाभावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टीची पुनरावृत्ती मी करणार नाही. आबा आमचा श्वास आहे आणि जनतेचा विश्वास आहे, आणि त्यासाठी घेतलेला हा ध्यास आहे. आबा गेले 15 वर्ष तुम्ही या तालुक्याच्या, या मतदारसंघाच्या जडणघडणीमध्ये कार्यरत होता. 15 वर्षामध्ये वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरचा चेहरा मोहरा बदलला आहे. शेती असेल, सहकार असेल, शिक्षण असेल, पर्यटन असेल, नवे रोजगार असेल, किंवा प्रशासकीय बांधकामाची कामं असतील, रस्ते असतील, गावपोच रस्ते केले. रस्त्यांच्या माध्यमातून माणसं जोडली, माणसांच्या माध्यमातून मनं जोडली, म्हणून ही माणसं जमली. आज या एकूण मतदारसंघातल्या कामाचा विचार जर केला तर वाईच्या वैभवात भर घालणारा पूल, नगरपालिकेची इमारत, प्रशासकीय इमारत, खंडाळची प्रशासकीय इमारत, महाबळेश्वरची होऊ घातलेली प्रशासकीय इमारत, कोयनेचा पूल, अशी अनेक असंख्य कामं आपल्याला सांगता येतील, ज्या कामाच्या माध्यमातून या वाई तालुक्याचा गौरव, या मतदारसंघाचा गौरव वाढवण्याचं काम आपण आबा केलं. आबा, मी कुणावरही वाईट बोलणार नाही. मी 25-26 वर्ष सावलीसारखा तिथं होतो. मला तुमच्यापेक्षा बाबा जास्ती माहिती आहे, पण माझी ती संस्कृती नाही, आणि माझी संस्कृती नसल्यामुळं खाली जाऊन मी बोलणार नाही. त्यांनी काही बोलू द्या, निकालात झालेला आहे. लाखाच्या फरकानं आबा तुम्ही निवडून येणार आहे, आणि म्हणून महाराज साहेब, तुमच्या साक्षीनं मी या ठिकाणी जाहीर करतो की उद्याचा महाराष्ट्राचा कारभारी मकरंद पाटील झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, माझं वय 80 आहे,
80 वर्षाचा असताना पुढचा बाकीच सांगतो. आबा ह्या महाराष्ट्राचा मुख्य कारभारी झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ह्या नेतृत्वाची जपणूक करा. आणि आबाचा फोटो, त्याच्या पुढचं घड्याळ आणि घड्याळा पुढचं बटन दाबून लाखो मतांनी विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदारसंघाच्या योग्यतेचं, सभ्यतेचं, संस्कृतीचं राजकारण करणाऱ्या आमदार मकरंदाबा पाटील यांना शुभेच्छा. खंडाळ्याच्या श्रीमान नितीन कुमार भरगुडे पाटील यांच्या. छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, किसनवीर आबा स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील, स्वर्गीय मदन आप्पा, स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांना विनम्र असं अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज, तुम्हा सर्वांचे नेते, आणि असं म्हटलं जातं की ते बावधन गावचे मालक आहेत. ते मालक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब, राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील, ज्यांचा वाढदिवस आज आपण इथं मोठ्या दिमागात साजरा करतोय. आणि विधानसभेचा उमेदवारीचा अर्जही आज आपण त्यांचा भरतोय. ते आदरणीय तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय मकरंदजी पाटील साहेब, प्रताप पवार, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष, तो कुणाला आड आला नाही असा प्रसंग नाही. तो सोळसकर बाळासाहेब, माझे मित्र, जिल्ह्याचे लाडके दाजी वसंतराव मानकुमरे, आदरणीय बकाजीराव पाटील आबा, आदरणीय उदयदादा तांबे अण्णा, भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील काटकर, राजेंद्र राजपुरे साहेब, संजू बाबा, त्याच पद्धतीनं वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातून आलेले तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते भरतनाना पाटील, अजय मांढरे, शेखर भिलारे, देवीदास चव्हाण साहेब, यशवंत लेले, एकनाथ शिंदे साहेब गटाचे सर्वच नेते मंडळी. खरं तर माझ्या अगोदरच्या 2 वक्त्यांना खूप चांगली भाषणं केलेत. दिलीप बाबा, तुम्ही बरंच काही सांगून गेला, पण मला महाराज साहेब या निवडणुकीकडे बघितलं तर ह्या निवडणुकीचा वेगळा अर्थ आणि नीट अर्थ काढा. स्वर्गीय लक्ष्मणराव पाटलांच्यावर प्रेम असल्यामुळेच शरद पवारांनी ही नुरा कुस्ती ठेवली, हे तुम्हाला कळलं पाहिजे. गडी तरी पैलवानात तसा असावा, ही नारळावरली कुस्ती आहे. मग कुणावर बोलायचं? बोलणारा गडी सुद्धा त्या अवकातीत असला पाहिजे ना. म्हणजे पवार साहेबांनी त्यांचं प्रेम जपले. स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील पहिल्यांदा त्या काळामध्ये जिल्हा अध्यक्ष झाले. 8 आमदार निवडून दिले, खासदार निवडून दिले. आणि मग मकरंदवरचं प्रेम कसं कमी करायचं? मकरंदला कुठलीही अडचण येता कामा नये याकरता ही नुरा कुस्ती आहे, एवढंच लक्षात ठेवा.
यापेक्षा याच्यात काय दम नाही. आता प्रश्न आला लाखाच्या लीडचा. आपण 45 पर्यंत पोहोचलोय. उदयन महाराज साहेब 1-2 दौरे आणाव, 2 वेळा कॉलर उडवली, काम झालंच. अहो आपली माणसं चाहते आहेत. आप तो इतने स्मार्ट है, क्या बात है. म्हणजे असं मला घरून सांगितलं जातं की तुम्ही स्मार्ट आहात. आणि दिलीप बाबा ही जर कॉलर बाहुजनला उडवली ना तर काहीच काळजी करू नका, सगळे रोखठोक आहे. वसंतराव दाजी मी आम्ही एकत्र काम केलंय. मकरंदाबांनी मला उपाध्यक्ष केलं. वसंतराव दाजी शिक्षण सभापती होते, आमचे मित्र कृषी सभापती होते. आता कशाला तिकडे जायचंय. शेवटी एक लक्षात घ्या, मकरंद पाटलांनी जे काम केले गेल्या 15 वर्षामध्ये ते या जिल्ह्यामधला एकही गाव नाही, वायू खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातलं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामं झालेत त्याला मतं द्यायचे. स्पर्धा लावूया. वाईमध्ये मतदान जास्त होते, महाबळेश्वरमध्ये मतदान जास्त होते, खंडाळ्यामध्ये मतदान जास्त होते. अर्ज अनेक आलेले आहेत. आता खरं तर कळलं पाहिजे की विधानसभेला कुणी अर्ज भरावा. विधानसभेची निवडणूक आहे. विधानसभेला कुणाचा अर्ज यावा, कुणी अर्ज ठेवावा, या पद्धतीची सुद्धा निवडणुकीकडे बघितलं पाहिजे. तेव्हा मला एक खात्री आहे, सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते, मग ते वाईमधले असतील, खंडाळ्यामधले असतील, महाबळेश्वरमधले असतील, आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीसांनंतर 2 नंबर राज्यातले नेते आपल्या व्यासपीठावरचे आहेत. तेव्हा अडचण काय, आणि त्यांच्यावर सगळेच प्रेम करतात. एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादांनी तर याच मांडवात एका झपाट्यात नितीन काकाला खासदार करून टाकलं. एवढी ताकद असणारी पार्टी आहे. म्हणून करता तुझं काय म्हणणं आहे. थांबा ऐका. थांब 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 थांब. काय अरे पठ्ठ्या, माल सुद्धा उपयोगात आला. स्वर्गीय सैजराव जाधव बस खाली. बस बस बस. म्हणजे एक कार्यकर्ता अशा पद्धतीचं सुद्धा काम करू शकतो. मग समोर कोण आहे. उमेदवारी कधी फायनल झाली, काल फायनल झाली. आणि मग या उमेदवारीच्या वरती जर आपण बारकाईने बघितलं, हे बघा कुणाला एकत्र यायचे, कुणाला कुठं जायचे. आता बऱ्याच गाड्यांना गावच घावणार नाही. दिलीप बाबा एवढा मोठा मतदारसंघ आहे, खंडाळ्यातली सगळी गावं किती विचारलं तर समोरचा उमेदवार सांगू शकत नाही. मग तो महाबळेश्वरला कधी जाणार आहे. अडचण आहे ना बाबा. आणि ते दुपारपर्यंत प्रचार करू शकतात, दुपारनंतर अडचण असते. वातावरण नीट नसतं, गैरअर्थ करू नका. ढगाळ वातावरण असतं, वातावरण खराब असतं. मग या चांगल्या वातावरणामध्ये प्रचार करणे. अरे माझं तर म्हणणं आहे, मकरंद पाटलांनी फिरलंच नाही पाहिजे, आपण निवडणूक जिंकली पाहिजे. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. किती अधिक काय करायचं, यापेक्षा अधिक काय सांगितलं पाहिजे. या निवडणुकीकडं एका साध्या नजरेने आपसातले मतभेद मिटवा. आपल्या राष्ट्रवादीत एका गावात 2 गट आहेत, मकरंदाबाचा डावा, मकरंदाबाचा उजवा, मकरंदाबाचा मधला. आपण सगळ्यांनी एक ठरवा की त्या सगळ्या गाड्यांनी एकत्र या आणि एकत्र येऊन एकच काम करा. या राज्यामध्ये सर्वाधिक मतानं कोण निवडून येऊ शकतो तर ते मकरंद पाटील येऊ शकतात, एवढं दाखवा. उद्या सरकार आल्यानंतर मंत्री करणं काही अडचणीचं काम नाहीये. शेवटी बघा आपल्या आमदारानं 4,000 कोटी रुपयाची विकास कामं केलेली आहेत. आणि याच्या पुढे सांगतो, महिला वर्ग माझ्या डाव्या हाताला आहे. तुमचं कुणाचंही महिला ऐकणार नाहीत. 1,500 रुपये महिना दिलेत, आपल्या सरकारने दिलेत. म्हणजे आतापर्यंत 7,000 रुपये अकाउंटला जमा झालेत. शेतकऱ्यांची लाईट बिलं सरकारने भरलेले आहेत. असं उत्तम सरकार असताना आपणाला या निवडणुकीकडं या एका अर्थानं बघा. आणि निवडणूक सोपी आहे. मी तुम्हाला अधिक काही सांगत नाही. 20 दिवस काम करायचे.
20च दिवस. किती दिवस आहेत? 20 दिवस आपले, बाकी सगळं काम मकरंद पाटलांचं आहे. एवढं जर लक्षात ठेवलं तर मला अधिक काही वाटत नाही. खासदार साहेब, तुम्हालाही तिन्ही तालुक्याच्या वतीनं मुजरा आबा आम्हाला भरभरून पैसे देत असतात. तुम्ही नाराज होऊ नका. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आम्हाला पैसे देत जा, आम्ही नाराज होणार नाही. काय व्हायचं, तुम्ही मनाचा आवाज येतोय आणि मला काय म्हणणार. तुम्ही तुमचा गल्ला कधीतरी आमच्या मतदारसंघात रिकामा करा. 2 खासदारांनी गल्ला रिकामा केला, पैसाच पैसा. या पद्धतीचं काम करा. यापेक्षा अधिक नाही बोलता. मकरंद आबा, तुम जिओ हजारो साल. बरं, गडी खुश असतो. रात्री 4 वाजताही फोन करा, आबा जागा. 5 वाजता फोन करा, आबा जागा. गडी झोपलेलं. म्हणजे या पद्धतीचा काम करणारा नेता आपल्याजवळ आहे. त्यामुळे या पद्धतीचं काम करूया. अधिक काय नाही बोलता. मकरंद आबा, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज साहेब, या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात तुमच्या उपस्थितीमुळं मगाशी मी बघितलं, पोरं निस्तू म्हणायची कॉलर उडवा, भाषणाला उठल्यावर एकदा उडूनच दाखवा, अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्फूर्तिदायक चैतन्य आणि धडधडणारं धैर्य आदरणीय श्री वसंतराव मानकुमरे, पूर्व उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार छत्रपती माननीय उदयनराजे भोसले साहेब, आपले दुसरे खासदार माननीय नितीन काका पाटील. खरं तर आपण आमदारांना मतदान करणार नाही तर आपल्या मंत्र्यांना मतदान करणार आहोत. ते सन्माननीय आपले मकरंद आबा आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीचं पुन्हा एकदा सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे. एवढंच नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यात पाहिलं तर आपल्याला महायुतीचा माहोल त्या ठिकाणी निर्माण झालेला दिसत आहे. मग आमचे शिवेंद्र महाराज असतील, कालच माननीय उदयनराजे भोसले साहेब आणि यांच्या उपस्थिती फार मोठी रॅली सातारा नगरीमध्ये आमच्या शिवेंद्र बाबांची निघाली होती. शिवेंद्र बाबा तर विजय होणारच आहेत आणि त्याचबरोबर आज सन्माननीय खासदार साहेब आपल्या मकरंद आबा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. नितीन बापूंनी आपल्याला सगळं काही सांगितलं. मी आणि नितीन बापू, शशीदादा, आम्ही जिल्हा परिषदला तिघही संगती होतो. त्यामुळं शशीदादाची धाव किती आहे, शशीदादाच्या भानगडी किती आहेत हे आम्हाला चांगली त्याची कल्पना आहे. पण मला वाटलं होतं मर्दानं मर्दाच्या पुढे उभं राहावं. अगदी शशीदादा जर मर्द असते तर बायकोला उभी नाही, कसती पट्ट्या स्वतःच उभा राहिला असता. बरं, बायको पुढं आणि नवरा मागं हे उदाहरण तुमच्या वाई तालुक्यातच जास्ती पाहायला मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर कुणी त्यांना फूस घातली, कुणीतरी त्यांना शिकवलंय. त्यांनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपल्या घरातला उमेदवार उभा केला नव्हता पाहिजे. मकरंदाबांनी किती लोकांना मोठं केलं. मकरंदाबांनी शशीदादाला 2दा त्या ठिकाणी त्यांच्या मंडळींना अध्यक्ष केलं, शशीदादाला कृषी सभापती केलं, आमच्या उदय कबूल यांना त्या ठिकाणी या जिल्ह्याचं अध्यक्ष केलं, आमच्या नितीन बापूंना त्या ठिकाणी उपाध्यक्ष केलं, राजेश पवारांना त्या ठिकाणी कृषी सभापती केलं. जिल्ह्यातल्या जेवढ्या लोकांना संधी मिळाली नाही तेवढी संधी आपल्या मकरंद आबांच्यामुळं तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना मिळाली. 2दा अध्यक्षपद हिसकावून घेतलं जिल्हा परिषदचं. अरे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणजे जिल्ह्याचा त्या ठिकाणी खासदार असतो. एवढी मोठी पदं आबांनी या सर्वांना दिली आणि म्हणून ज्यांना ज्यांना मोठं केलं. नितीन बाबूंनी सुद्धा एकदा झक मारली होती, ते मकरंद आबाच्या विरोधात उभे राहिले होते. बर, जे मकरंद आबाच्या विरोधात उभे राहतात ते येडे होतात बघा. त्यांचा ते शालान बिला झालं का. बर, ते इकडं डोळा मागतात मग तिकडं बी डोळा मारतात. माणसं म्हणते त्यांच्या डोक्यावर परिणामच झालाय वाटतं. बर, शशीदादाची तर अवस्था अशी होईल,
त्या वहिनी तर पडणारच त्या बिचाऱ्या, त्या तर धायधाय रडतील. पण ह्यो शशीदादा दुसऱ्या दिवशी जो खांबा घेऊन बसेल तो वर्षभर खांब्यातनं बाहेरच निघणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये निवडणुका होत असताना पुन्हा एकदा आपल्याला आपले छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नेतृत्व या जिल्ह्याला आता मिळालेलं आहे. नितीन काका खासदार झाल्यात, पण हे नितीन काका बिना पैशाचेच खासदार झालेत. एक पैसा तरी खर्च केला काय नाही सांगा मला. आणि म्हणून नितीन काकांनी आता सगळ्या कार्यकर्त्यांना खुश ठेवलं पाहिजे. खाया पिया प्याला काय मिळेल ते नितीन काकांनी खर्च केला पाहिजे. बरं, भाव पण त्यांचेच आहेत ना, आणि भावामुळेच खासदारकी मिळाली हे पण त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून नितीन काका, मला आणि मोठ्या महाराजांना विनंती आहे, आमचा पट्ट्या कदाचित तुमच्या भागामध्ये या ठिकाणी तुतारीचा प्रचार करण्यासाठी शशिकांत शिंदे येतील. त्यांना वाटतं माझे लय माताडी कामगार इथे आहेत, माझं आमक आहे, माझं तमक आहे. महाराजांच्या टायमाला सुद्धा त्या भाद्रानं इकडे चक्कर मारली. अहो, मी तुम्हाला सांगतो, अण्णासाहेब पाटील ज्यांनी माताडी कामगारांना न्याय दिला, हक्क दिला, ताटमानेनं जगायला शिकवलं, त्या माताडी कामगाराची वाहतात करणारे हे शशिकांत शिंदे आहेत. वाटलं गेलं या माणसानं सगळ्या माताडी कामगारांचं. आणि म्हणून उदयनराजे आणि आता आमचे महाराज तिथं कोरेगावला त्या ठिकाणी आहेत. सातारा तालुक्यातला जवळ निम्मा भाग कोरेगावच्या मतदारसंघात येतो. आणि नितीन काका आणि मकरंद आबाचं तर कोरेगावमध्ये प्राबल्य आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी तर जिल्हा बँकेला त्यांना सडकून पाडलंय. मकरंद आबा आले होते मला, अरे म्हणले जाऊ दे रे, त्याला दे रे निवडून. रामराजे आले होते, शिवेंद्र बाबा आले होते. अरे पण मी किती चलाक माणूस, शशिकांत शिंदेला पाडलं म्हणजे पाडलं हे तुम्हाला माहिती आहे सगळ्याला. आणि म्हणून शशिकांत शिंदे जरी या भागात कुठं फिराय आले तरी त्यांना सांगा, तुमचं कोरेगाव तुमचं तुम्ही बघा, तुमचा तालुका तुमचा बघा. आमच्या तालुक्यातनं तर शशिकांत शिंदेना आम्ही हद्दपार केलेला आहे. आणि म्हणून एकदा नव्हे, आता खासदार केला तर त्यांना आपण रसातळालाच बसवलंय. सगळ्यांना वाटलं होतं अरे शशिकांत शिंदेच निवडून येणार, अरे पण आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहेत, एवढे साधे सोपे आहेत का? त्यांनी शशिकांत शिंदेला भुई सपाट केलं. आणि आम्ही जिल्हा बँक असेल, जावली बँक असेल, दोनदा आमच्या बरोबर लक्ष्मण तात्या होते, मकरंदाबा होते, जावली बँकेला सुद्धा आम्ही त्यांना दोनदा त्या ठिकाणी त्यांचं पॅनल हरवलंय. आणि म्हणून आता परत त्यांचा तिसऱ्यांदा त्या ठिकाणी निकालच होणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं मकरंदाबा हे कार्यसम्राट आमदार आहेत, हे जननायक आमदार आहेत. नुसते आमदार नाही, जननायक नाहीत, तर या मतदारसंघाचे नटसम्राट आहेत. त्यांना तुम्ही घड्याळावर मतदान करा आणि विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य शाली बाळासाहेब पाटील सोळसकर, अध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, माजी सभापती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती उपस्थितांशी स्नेहसंवादानं बोलतील. वाई, खंडाळा, महाबळेश्वर या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या उमेदवारीसाठी आदरणीय आपले जननायक आमदार मकरंद आबा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांनी ज्यांनी मगाशी भाषण केलं, कुणालाही सत्ता मिळाली तरी ती मीच आहे असं समजून मनापासून प्रेम करणारा आमचा मित्र नितीन बापू, वसंतराव मानखुंबरे साहेब, सातारा जिल्ह्यातले राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर, वेळ फार झालेला आहे, लोक उठायला लागलेले आहेत. आपल्याला विनंती आहे की यानंतर 2-3च भाषणं होणार आहेत, आपण शांत बसा खाली जरा. आदरणीय मकरंद आबांना या तालुक्यानं सलग 3 वेळा आमदार केलं. आणि ते आमदार करत असताना प्रत्येक वेळेला त्यांच्या मतदानात जे लीड मिळालेलं आहे ते चढत्या कमानानं लीड मिळालेलं आहे. तसा बघितला तर हा मतदारसंघ फार विचित्र मतदारसंघ आहे. एका बाजूला प्रचंड महाबळेश्वरला पाऊस, तर दुसऱ्या बाजूला खंडाळ्याला प्रचंड दुष्काळ, आणि मधी वाईच्या या
कृष्णातीरी हा सकल भाग, काही भाताचं क्षेत्र, काही ऊसाचं क्षेत्र, आणि अशा परिस्थितीतला हा तालुका सांभाळत असताना ज्या माणसाला रात्रभर झोपच नसती, अशा आबांच्या सारखं एक कुशल नेतृत्व तुम्हाला लाभलं. ज्या वेळेला किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आणि या खंडाळा वाई तालुक्यातल्या महाबळेश्वर, जावली आणि कोरेगाव तालुक्यातल्या जनतेनं आबांना विनंती केली की काही झालं तरी हा कारखाना आबा जिंकला पाहिजे. कारखाना अडचणीत होता. जवळपास 700-800 पेक्षा जास्त कोटीचं कर्ज असणारा हा कारखाना, आणि हा कारखाना आपण घ्यायचा. त्यावेळेला या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी, अजितदादा असतील, अन्य वरिष्ठ नेत्यांनी त्यावेळेला आबांना सांगितलं की तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. परंतु आबांनी एकच ध्येय डोळ्यापुढे ठेवलं की ज्या जनतेचं मी प्रतिनिधित्व करतोय, ज्या शेतकऱ्यांचं मी प्रतिनिधित्व करतोय, तो शेतकऱ्यालाचा ऊस जर नीटनेटका जात नसेल, त्या शेतकऱ्याला पैसे नीट मिळत नसतील, तर मग आपण कशासाठी आमदार? आपलं काही व्हायचंय तरी होऊ द्यात, परंतु हा कारखाना घ्यायचा ह्या ध्येयानं हा कारखाना जवळ त्यांनी जिंकला. आणि जिंकल्यानंतर हे कर्ज कशा पद्धतीनं फेडायचं हा प्रश्न निर्माण झाला. अनेक प्रकारचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक उद्योग क्षेत्रातल्या मोठमोठ्या दिग्गज नेत्यांच्यावर मिटिंगी झाल्या. अनेक मिटिंगला मी स्वतः साक्षीदार हजर होतो. एकदा तर गौतम अदानींची ज्यावेळेला मिटिंग झाली की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, त्यावेळेला गौतम अदानींच्या फोटो काढताना अंगाला स्पर्श करण्यासाठी आम्ही घासत होतो की एवढ्या उद्योगपतीला जर आपण अंगाला स्पर्श केला तर आपण बी काहीतरी थोडंसं नितीन बापू आर्थिक बरं होऊ. परंतु त्याही वेळेला यश आलं नाही. अनेक व्यवसाय उद्योगपतींच्या माध्यमातून मिटिंग झाल्या. राज्य बँकेचे एमडी अनस्कर साहेबांना तर ज्या ज्या वेळेला झोप लागायची वेळ येईल तेव्हा आबान नितीन काका डोळ्यासमोर दिसत असतील, एवढ्या अनस्कर साहेबांच्या मिटिंगी झाल्या, तरी हा प्रश्न सुटला नाही. परंतु सुदैवानं ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी वेगळा पक्ष एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकार स्थापन केलं आणि दादांनी निर्णय घेतला या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी. या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारांच्या काळात ज्या ज्या कामांना मंजुऱ्या मिळाल्या होत्या त्या अनेक कामांना स्टे आले होते. 200-300 कोटीच्या कामांना स्टे होते. आपण सत्तेत सहभागी झाल्याशिवाय हे स्टे उठणार नाहीत, लोकांच्या विकासाची कामं होणार नाहीत. म्हणून आदरणीय अजितदादांनी 40 आमदार घेऊन त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले, राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री झाले. आणि पहिलं काही काम केलं असेल दादांनी तर सगळ्या आमदारांच्या कामाचे स्टे उठवले आणि ते सगळी कामं सुरू केली. त्यानंतर बजेटमध्ये असेल 25-15 असेल शेकडो कोटी रुपयाची कामं ही वाई तालुका विधानसभा मतदारसंघात दिली. दादांचं ना आबांचं नातं काय हे जगजाहीर माहित आहे. कधी रात्रीचा फोन येणार बजेटच्या काळात आणि मकरंद आबा तुम्हाला महाबळेश्वरला किती पैसे पाहिजेत, तुम्हाला खंडाळ्याला किती पैसे पाहिजेत, तुम्हाला वाईला किती पैसे पाहिजेत, रात्रीचा प्रश्न विचारून ऐन वेळेला पैसे घालून या तालुक्याला त्यांनी सहकार्य केलं. आणि त्यानंतर ज्या वेळेला ह्या किसनवीर कारखान्याचा प्रश्न आबांचा दादांच्या समोर आला त्यावेळेला अजितदादांनी सर्व कायद्यात चाकुरीत बसवून केंद्र शासनात अमित शाह साहेबांच्या मिटिंगी करून महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात बैठकी घेऊन किसनवीर सहकारी साखर कारखान्याला ज्या वेळेला पैसे देण्याचा निर्णय घेतला त्याच्या आधी ज्या वेळेला दादा मंत्रिमंडळात निघाले होते, नितीन काका आणि मकरंद आबा या दिवशी मुंबईत होते, देवगिरी बंगल्यावर होते आणि दादांनी सांगितलं की मकरंद आबा मला 10 मंत्री वाटायला आलेले आहेत, त्या मंत्रिमंडळात तुमचं नाव आहे. नेता कसा असावा? अरे सरपंच व्हायचं असलं तर गडी ह्यांग त्यांगला उडी मारतोय. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री मत मिळत असताना सुद्धा माझ्या तालुक्यातल्या जनतेला विचारलं पाहिजे आणि माझ्या कारखान्यांचा प्रश्न सोडला पाहिजे तरच मी काहीतरी करीन. मला मंत्रीपद नाही आलं तरी चालेल. आणि जेव्हा प्रतापरावांच्या सारख्या सिनियर लोकांच्याशी चर्चा केली, सगळ्या लोकांनी सांगितलं की आपल्याला कारखाना वाचवण्यासाठी आबा तुम्ही सांगाल तो निर्णय घेऊ. आणि या तालुक्यातल्या जनतेनं सांगितल्यानंतर आबांनी जो निर्णय घेतला त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा होतो.
आम्ही बी त्यावेळेला आधी पवार साहेबांच्या बरोबर होतो, पण आबांच्या बरोबर आम्ही निर्णय घेतला जाण्याचा. मंत्रीपद घालवलं गेलं तरी चालेल, पण माझे कारखाने वाचले पाहिजेत, माझा शेतकरी वाचला पाहिजे. ही भूमिका घेणारा दिलदार नेता शेतकऱ्यासाठी कोण असेल तर तो मकरंद आबा आहेत. आणि आज जवळपास 466 कोटी रुपये ह्या किसनवीर साखर कारखाना आणि खंडाळा कारखान्याच्या संदर्भातलं कर्ज मिळालं. आज या वर्षी सगळ्यांना नवचैतन्य निर्माण झालं. बॉयलर ज्या वेळेला झाला त्यावेळेला शेकडो कार्यकर्ते कारखाने होते, खंडाळा कारखान्यावर सुद्धा शेकडो कार्यकर्ते होते. शेवट राजकारण कशासाठी करायचं? सत्तेसाठी करायचं का जनतेसाठी करायचं? ही भूमिका आदरणीय आबांनी घेतली. ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लागली, महाराष्ट्र जिल्ह्यातल्या सगळ्या खासदार लक्ष्मणराव तात्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचं मनापासूनच इच्छा होती लोकसभेला नितीन काकांना निवडून द्या, नितीन काकांना तिकीट द्या. आबांनी सांगितलं दादांनी की मी निर्णय घेतलाय आणि तडजोडीत ही जागा भाजपला जाणार आहे आणि ती उदयन महाराजांना तिकीट मिळते, आपण नितीनला राज्यसभेवर खासदार करू. मी आता तुम्हाला शब्द देतो, पण आबा तुम्ही थांबा. आम्ही सगळी मंडळी पुण्यात होतो, मुंबईत होतो, आम्ही सगळ्यांची त्यावेळेला भावनेला आवर घातला आणि श्रीमंत उदयन महाराजांना निवडून देण्यासाठी याच ठिकाणी ज्यावेळेला सभा झाली त्यावेळेला जे अजितदादांनी शब्द दिला, शब्दाला पक्का असणारा या महाराष्ट्रातला कोण नेता असेल तो फक्त अजितदादा आहेत. आणि अजितदादांनी त्यावेळेला सांगितलं तुम्ही ह्या तालुक्यात उदयन महाराजांना मदत करा, मी नितीनला खासदार करतो. काकांना खासदार केलं. काकांना कारखाने मिळण्यात सगळ्यात जास्त फायदा जर काय झाला असेल आम्हाला, 2 मिनिट ही वाट लागलं बटन वाजवायला, तर काका महाराज नितीन काका उत्तम भाषण करायला लागले आणि ते कोट्यावधीचे कर्जाचे आकडे सांगत 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 जी भाषणाला गडी पक्का झाला ते आता खासदार झाल्यानंतर काल फलटणचं भाषण असेल, परवा कोरेगावचं भाषण असेल, ते एकच सांगतात पुढच्या 25 वर्ष या महाराष्ट्रातलं नेतृत्व कोण करू शकतो तर ते फक्त अजितदादा करू शकतात. आणि हाच विचार करून आपल्याला पुढे जायचंय. ही भूमिका काकांनी चालू केलेली. आणि म्हणून ज्यांना कुटुंब एकत्र सांभाळण्याची संस्कृती आहे, धमक आहे, कैलासवासी लक्ष्मणराव पाटील तात्यांनी ते आपलं कुटुंब अखंडपणाने एकत्र ठेवलं. भावांची मुलं स्वतःची मुलं सारखी समजून एकत्र कुटुंब ठेवलं. आणि जो कुटुंब एकत्र ठेवतो तोच तालुका एकत्र ठेवतो. आणि म्हणून तात्यांचे वारसदार म्हणून मकरंदाबांनी महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तिन्ही तालुके एक संघपणानं ठेवण्याचं काम निश्चितपणानं आबांनी तात्यांचा वारसदार म्हणून केलेलं आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते आज इथं भाषण करतात. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं चेअरमन जर मी झालो असेल तर फक्त लक्ष्मणराव तात्यांच्यामुळे झालो. आज जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष झालो ते लक्ष्मणराव तात्यांनी मला राष्ट्रवादीत नेलं. त्या राष्ट्रवादीत आबांनी मला अजितदादांच्याकडे नेलं. दादांना आबांनी काकांनी नाही सांगितलं तरी दादांनी मला केलं, अध्यक्ष केलं. त्यांना वाटलं की आमचा असेल पाठिंबा, हे काय हे नितीन बापू सटो गायला होते, परंतु दादांनी संधी दिली मला. परंतु बापू या कुटुंबाशी इमान जो राखतो त्याच्यावर निश्चितपणाने कुटुंब प्रेम करतं. याचं उत्तम उदाहरण शिवाजीराव महाडिक जिल्हा परिषदच्या अध्यक्षानंतर काही न मिळाल्यानंतर ह्या 2 भावांनी त्यांना बँकेची उमेदवारी दिली. दुर्दैवानं अडचण आली. नितीन बापू हजारो माणसांच्या पाया पडला असतील या जिल्ह्यातल्या नेत्याला पद नाही कुणी दिलं, पद दिलं तात्यांनी दिलं, आबांनी दिलं. आता बापू बिघडू नको. गळ्यात मप्रेल घेऊन जी नाटक चाललंय का आजारपणाचं, हे सगळं नाटक आहे. पण एक सांगतो बापू की तुम्ही अतिशय चांगला माणूस आहे, प्रेमळ आहे, मी चांगलं बोलतोय, नाही तर माझ्यावर बिघडू नको बाबा. कारण कसं आहे वसंतराव भाऊंच्याहून तुमच्यावर बोललो तर माझं काय खरं आहे का, पुन्हा काय बोलायला याचा पत्त्या नाही. परंतु ज्या वेळेला उदयन महाराजांच्या सारखा माणूस छत्रपतींच्या 13व्या वंशात सुद्धा बापूला हात जोडतात म्हणजे आपण तर जोडलंच पाहिजे.
म्हणून बापू आपण या निवडणुकीत आदरणीय मकरंदाबांच्या पाठीशी ठामपणानं उभे राहा आणि या सभेत महाराजांना मी आपली जी कॉलर उडवण्याची स्टाईल ती आम्हाला थोडी शिकवा. तुम्ही ज्या ज्या वेळेला कॉलर उडवता त्या वेळेला निश्चित विजय होतो ही खात्री असल्यामुळं आम्हाला सुद्धा भविष्यात विजय करण्यासाठी तुमची कॉलर शिकवा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि मकरंदाबांना उद्याच्या 20 तारखेला घड्याळाच्या चिन्हाच्या पुढं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा. 1 लाखापेक्षा जास्त लीड लिहा. महाराष्ट्रातलं युतीचं सरकार येणार आहे आणि ते सरकार माझ्या भगिनी आणणार आहेत. कारण ज्या वेळेला वाईला जी सभा झाली 20,000 महिला होत्या, एवढं अगदी शिस्तबद्ध कार्यक्रम झाला. परंतु महाराज साहेब आबांच्या वहिनी तिथं नसल्यामुळे दृष्ट काढूच शकत नव्हत्या. मी दृष्ट काढली ह्या माणसाची. अशी बोटं मोडली बायका मोडत्यात अशी. आणि म्हणलं इडापिडा जाओ आबांचं भवितव्य उज्ज्वल राहो अशा पद्धतीची ती दृष्ट काढलेली आहे. आणि म्हणून ज्या अजितदादांनी 1,500 रुपये दर महिना महिलांना दिलेले आहेत त्या माझ्या बहिणी निश्चितपणानं अजितदादांच्या घड्याळाचं चिन्ह यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सांगतो की जिल्ह्यातले सगळे युतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उदयन महाराज साहेब आपले अर्ज भरायला गेल्यात त्या अर्थी ते निश्चितपणाने यशस्वी होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद. छत्रपतींचा वारसा कृतार्थ लोकसेवेचा संसद सदस्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय आमदार मकरंदाबा पाटील, जनता जनकल्याणी वाई खंडाळा महाबळेश्वरचा जिल्ह्याचा मुकुटमणी, जननायक आमदार मकरंदाबा पाटलांचा विजय असो. अब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. उद्याच्या जरा 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 ऐकून घ्या. मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांची माफी मागतोय. माझा घसा पूर्ण बसलेला आहे त्यामुळं आपण जर शांतता राखली तर काहीतरी थोडंफार भाषण हे माझं आपल्याला कळेल. उद्याच्या 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज महायुतीचा उमेदवार म्हणून घड्याळ या चिन्हावर माझा जो अर्ज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भरण्यात आला अशा या सभेच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपला आजचा हा सोहळा पार पडला ते या जिल्ह्याचे नेते, आपणा सर्वांचे लोकप्रिय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, दुसरे खासदार नितीन पाटील, मंचकावर उपस्थित सगळीच दिग्गज मंडळी आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयराव, ज्येष्ठ नेते आदरणीय बकाजीराव आबा, आदरणीय प्रतापराव अण्णा, भारतीय जनता पार्टीचे एक प्रमुख नेते सन्माननीय सुनील तात्या काटकर, नितीन बापू, वसंतराव भाऊ, बाळासाहेब सोळसकर, नावं घेण्यासारखी खूप आहेत. आमच्या महाबळेश्वर तालुक्याचे संजू बाबा असतील, राजू शेठ असतील, खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष दत्तानाना,
वाई तालुक्याचे अध्यक्ष प्रमोद दादा, भारतीय जनता पार्टीचे भरतराव पाटील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे सेनेचे योगेश फाळके, बरीच मंडळी आहेत. मी आता मंचकावरच्या, कारण मला बोलायला लागलं की मला त्रास होतो, त्यामुळं मी मंचकावरच्या सगळ्या पक्षांच्या आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या नेत्यांची माफी मागतो. मंचकावरचे सर्व सन्मान्य मान्यवर, विशेषतः भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, आठवले गट, कवाडे गट, शेतकरी संघटना, सदाभाऊ खोत गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, असे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर नेतेगण आणि मोठ्या संख्येनं आज मला आशीर्वाद देण्याकरता आजच्या या सभेला उपस्थित असणारे सर्व या तिन्ही तालुक्यातील मला आदरणीय असणारी आपण सर्व वडीलधारी उपस्थित आमच्या माता भगिनी, पत्रकार बंधू, विविध संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये आणि विशेषतः उदयनराजेंच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी भरला गेला. मी आपल्या समोर विनंती करण्याकरता उभा आहे की गेले 3 टर्म माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मग 2009, 2014, 2019 अशा तिन्ही निवडणुकांमध्ये तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रत्येक निवडणुकीमध्ये चढत्या क्रमानं मतदान दिलेलं आहे. पहिल्या निवडणुकीला 82,000 मतं दिली, 22,000 मी निवडून आलो. दुसऱ्या निवडणुकीला 14च्या 1,02,000 मतं दिली, 37,000 मतानं तुम्ही मला निवडून दिलं. कालच्या 19च्या निवडणुकीला 1,31,000 मतं देऊन जवळपास 44,000च्या फरकानं तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर प्रेम व्यक्त केलं, विश्वास व्यक्त केला. खरं तर तिन्ही निवडणुका उमेदवार कोण होते, काय होते, तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव नाही. जे उमेदवार विरोधात होते मी कधीही कुणावर टीका केलेली नाही आणि आज सुद्धा मी कुणावरही टीका करणार नाही. कारण जनतेनं 3 टर्म माझ्यावर विश्वास दाखवलाय. तो कशा करता, तर या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याकरता. 3 तालुके, एका बाजूला महाबळेश्वरला प्रचंड पाऊस, या वर्षी तर महाबळेश्वरनं चेरापुंजीचं रेकॉर्ड ब्रेक केलं. दुसऱ्या बाजूला वाई तालुका हा पश्चिमेकडे जास्त पाऊस आणि पूर्वेकडे कमी कमी पाऊस. तिसऱ्या बाजूला माझा खंडाळा तालुका हा पूर्वाश्रमीचा दुष्काळी तालुका. परंतु आता माझ्या खंडाळ्याचंही चित्र बदललंय. खंडाळ्यामध्ये आपल्या कृष्णेचं पाणी बलकवडीच्या माध्यमातून हे खंडाळा तालुक्याला त्या ठिकाणी उपलब्ध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. 0.67 TMC पाणी
हे खंडाळ्याच्या वाट्याला हे त्यावेळेला आलं आणि आज आपण बघतोय की खंडाळ्याचे तलाव असतील, खंडाळ्याचे ओढे असतील, हे कृष्णेच्या पाण्यानं म्हणजे पर्यायीनं बलकवडीच्या पाण्यानं त्या ठिकाणी भरलेले आपल्याला पाहायला मिळतात. जो तालुका पिढ्यानं पिढ्याचा दुष्काळी होता, बलकवडीच्या पाण्यामुळं त्या तालुक्याचा अंशतः किंवा बऱ्यापैकी दुष्काळ मिटवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. देवघर धरण झालं. देवघरच्या धरणाच्या निर्मितीला जवळपास 25-30 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी झाला. परंतु देवघरच्या कॅनॉलची कामं ही प्रलंबित राहिली गेली. मी आमदार झाल्यानंतर जे कॅनॉल हायवेच्या वर होता, वाघोशीच्या 65व्या किलोमीटरपर्यंत देवघरचं सुद्धा पाणी नेण्यामध्ये आपण यशस्वी झालो. देवघरला 3.33 TMC पाणी हे खंडाळा तालुक्याच्या वाट्याचं आहे. आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खंडाळच्या तमाम कार्यकर्त्यांना, तुम्हाला मतदारांना निश्चितपणानं आश्वासित करू इच्छितो की देवघरमुळं खंडाळ्यातलं 27,000 एकर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये देवघरच्या तिन्ही उपसा सिंचन योजनांची कामं तुम्हाला सुरू झालेली बघायला मिळतील. तुम्ही विश्वास माझ्यावर ठेवलाय. प्रत्येक निवडणुकीला अधिकचं मताधिक्य दिलंय आणि तुम्हालाही माहिती आहे की मकरंद पाटील खोटं कधीही बोलत नाही. जे जे मी आजपर्यंत बोलत आलो तो प्रत्येक शब्द मी आपला पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खंडाळ्याला अनेक कामं केली. ट्रामा सेंटरपासूनची कामं आहेत. परंतु महत्त्वाचं शेती पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावतोय. वाई तालुक्याला ज्या दिलीप बाबांनी सांगितलं की नागेवाडीचे कॅनॉलच मी आमदार व्हायच्या आधी झाले नव्हते, ते कॅनॉल सगळे मी आमदार झाल्यानंतर पूर्ण केले आणि माझ्या बावधनच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी वाडी वस्तीवर नागेवाडीचं पाणी पोचवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. नागेवाडीचं धरण कैलासवासी आप्पांनी बांधलं, परंतु आप्पांच्या माघारी या कॅनॉलची कामं होऊ शकली नाहीत. ही कामं आपण पूर्णत्वाला नेण्याचा हा निश्चितपणानं प्रयत्न हा मागच्या काही वर्षामध्ये केला. जललक्ष्मीची योजना, एक जी जललक्ष्मीची योजना आहे ती पूर्णपणानं कार्यान्वित केली. अगदी वाईपर्यंत, पसरणीपर्यंत हे आपण आणि पलीकडं अकोशीपर्यंत आपण जललक्ष्मीचं पाणी नेलं. आता जो जललक्ष्मीचा दुसरा टप्पा आहे, जो जांभळी खोऱ्यामध्ये इकडं अभेपुरी असेल आणि तिकडं वासोळ्यापर्यंत भविष्यामध्ये आपल्याला टप्पा नंबर 2 सुद्धा मी तुम्हाला जांभळी बंधाऱ्यातून त्याचं पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. कारण सोसलं पश्चिम भागाने. धोमचं धरण झालं, बलकवडीचं धरण झालं. अहो, धोम धरणामुळं 40-42 गावं ही पश्चिम भागातली विस्थापित झाली, काही अंशतः बाधित झाली. बलकवडीमुळं 4 गावं विस्थापित झाली. एवढा मोठा त्याग पश्चिम भागानं केलेला आहे. त्या पश्चिम भागाचं हक्काचं पाणी हे भविष्यामध्ये 100% मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर कवठे केंजलची योजना आपण सुरू केली. मी आमदार होण्याच्या आधी कवठे केंजलचं प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. मी आमदार झाल्यानंतर या योजनेला पण मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करू दिला. मला सांगा, याचा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला थोडासा चुकीचा लागला, नालायक लागला.
ही योजना काही त्याच्याच्यानं पूर्ण झाली नाही. त्याची एजन्सी मी काढायला लावली. त्याच्या विरोधात तो कोर्टात गेला. परंतु या योजनेचा फायदा आपल्याला यावर्षी लोकांच्या लक्षात आला. कोर्टाकडून आपण दुष्काळामध्ये कवठे केंजळची परवानगी कोर्टाला प्रे करून विनंती करून आपण घेतली. आणि माझं वेळे असेल, माझं केंजळ असेल, शेंदूरजण असेल, इकडं पार परखंदी लोहारेपर्यंत आणि पलीकडं बोपेगावपर्यंत, कवठे, सुरूर, वाघा, मोढेकरवाडी या सगळ्या गावांना उन्हाळ्यामध्ये पाणी देण्यामध्ये यशस्वी झालो. अहो, ज्या केंजळला माझ्या 7 दिवसातनं एकदा पाणी येत होतं, मी ऐन एप्रिल मे महिन्यामध्ये केंजळचा अख्खं शिवार, अख्ख्या विहिरी तुडुंब त्या ठिकाणी आपण भरून घेतल्या होत्या. पावसाळ्यामध्ये ज्या विहिरींना पाणी नव्हतं, उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये केंजळ सिंदूरजनच्या विहिरींमध्ये आमची तरुण मुलं त्या ठिकाणी पोहत होती. हे आपण करू शकलो. परंतु आता कवठे केंजळची मेन टाकीची उंची ही आपल्याला अधिकची वाढवायची. कारण बोपेगावच्या टाकेमाळाच्या पुढं हे कवठे केंजळचं पाणी प्रेशरनं जात नाही. त्यामुळं माझी आनवडी असेल, माझं शिरगाव असेल, देगाव असेल, पुढचे अगदी काळंगवाडी बेलमाची पर्यंतची गावं, या गावांना आपण पाणी देऊ शकलो नाही. परंतु त्या टाकीची उंची वाढवण्याचा निर्णय आपण केलेला आहे. त्याचा DPR फायनल झालेला आहे आणि निश्चितपणानं कवठे केंजळ सुद्धा आता पूर्ण क्षमतेनं त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण चालवतोय. खरं तर अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. महाबळेश्वर तालुका पर्यटनामुळं संपूर्ण देशभर महाबळेश्वरचं नाव लौकिक आहे. महाबळेश्वरला 20-22 लाख पर्यटक हे वर्षाला त्या ठिकाणी पर्यटनाला येत असतात. आणि मग पर्यटकांना अधिक सुविधा मिळाल्या पाहिजे. कारण ब्रिटिशांनी निर्माण केलेलं महाबळेश्वर, त्याच्यानंतर महाबळेश्वरमध्ये काही फारशी प्रगती झाली नाही. परंतु या सरकारनं महाबळेश्वर करता 100 कोटी शहराकरता, क्षेत्र महाबळेश्वर करता 197 कोटी, ज्या छत्रपती शिवरायांची पराक्रमानं पावन झालेला प्रतापगड, त्याच्या डागडुजी करता, त्याच्या नवीन निर्मिती करता 122 कोटी रुपये हे या सरकारनं त्या ठिकाणी मंजूर केले. वाई शहर असेल, वाई शहराची नवीन पाणी पुरवठा जवळपास म्हणजे पूर्वीचे 62 टन 70 कोटी रुपयाची वाईची नवीन पाणी पुरवठा पिण्याची मंजूर केली. माझ्या लोणंद आणि खंडाळ्याला पिण्याच्या पाण्याची अडचण येत होती. त्या दोन्ही गावांची, लोणंदची 68 कोटी आणि खंडाळ्याची 35 कोटीची सुद्धा पाणी पुरवठा योजना मंजूर केली. हे मी का सांगतोय? तुम्हाला खोटं वाटेल, या 5 वर्षामध्ये तब्बल 4000 कोटी रुपयाची कामं करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. खरं तर मध्ये कोरोनाचा काळ आला. कोरोनामुळं सगळं जग हे त्या ठिकाणी ठप्प झालं होतं. परंतु कोरोनामध्ये या जिल्ह्यामध्ये सगळ्यात बाहेर पडणारा पहिला लोकप्रतिनिधी मी होतो, लक्षात ठेवा. अनेक लोकांचे जीव वाचवण्याकरता आपण हॉस्पिटलची निर्मिती केली. रेमडेसिवीर असेल, मोफत औषधोपचार असेल, या तिन्ही तालुक्यांमध्ये दवाखान्यांची निर्मिती करून त्या काळामध्ये संकटात असणाऱ्या लोकांना आपण दिलासा देण्याचं काम हे कोविडमध्ये केलं. अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळं वाईचा पश्चिमेकडचा भाग
महाबळेश्वर तालुक्याची पश्चिमेकडची गावं जवळपास 85 गावांचा संपर्क हा महाबळेश्वरचा तुटला होता. परंतु पावसाची आणि वाऱ्याची तमा न बघता वाईचा पश्चिम भाग आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये मी आणि आमचे सगळे कार्यकर्ते दिवस रात्र आम्ही फिरत होतो. लोकांना कोविड असेल, अतिवृष्टी असेल, अन्नधान्यापासून लोकांना त्या ठिकाणी अडचण न येऊ देण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलं. खरं तर मला खूप बोलायचं होतं. आजचा माईक सुद्धा आवाज ओढतोय. आप्पा माईक नाही, तुम्ही चांगला आजचा बसवला. माईक आवाज ओढतोय आणि ह्या माईकनंच माझा घोटाळा केलाय. असो, परंतु जो विश्वास तुम्ही माझ्यावर सातत्यानं टाकलाय, तिन्ही निवडणुकांमध्ये निश्चितपणानं अधिकच्या मताधिक्यानं माझा विजय केलाय. मी काम करत असताना सुद्धा समाजातला शेवटच्या घटकापर्यंत काम करत असताना कुठल्या गावामध्ये किती मतं आहेत, कुठल्या गावानं मला किती मतं दिली याचा विचार मकरंद पाटलांनी कधी केला नाही. जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे काम करण्याचं काम आपण केलेलं आहे. माझी आजच्या या अर्ज भरण्याच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. कारण मी जास्त बोलत नाही. आता माझा म्हणजे हितनं पार आता वर यायला लागलंय. परंतु निश्चितपणानं काही चांगली कामं या मतदारसंघामध्ये आपण केलेली आहेत. अद्यापही काही कामं आपल्याला भविष्यामध्ये पूर्णत्वाला न्यायची. शैक्षणिक क्षेत्रामध्ये या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये आपल्याला भविष्यामध्ये काम करावं लागणार आहे. अन्य प्रकारची कॉलेजेस की जी माझी मुलं माझ्या मतदारसंघातली पुण्या मुंबईला त्यांना शिकायला जावं लागतं, ती मुलं इथंच कशी शिकतील या बाबतीतला निर्णय हा भविष्यामध्ये तुम्हाला मला सगळ्यांना घ्यावा लागणार आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा तुम्ही बघितलंय. महाराष्ट्रातला ब्रांचचा सगळ्यात मोठा पुतळा हा वाईमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बसलेला बघायला मिळेल. पुतळा आता अंतिम टप्प्यामध्ये. मी निवडणुकीकरता घाई केली नाही, कारण एखादी दुर्घटना घडते आणि कारण नसताना वेगळंच काहीतरी होतं. त्यामुळं मी काही म्हणलं ती निवडणूक असू दे नाही तर काही पण असू दे, शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत असताना त्यांच्या कर्तबगारीला साजेसा पुतळा आणि तो भक्कम पुतळा हा तुम्हाला भविष्यामध्ये या शहराच्या आणि या परिसराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा पुतळा हा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. काम करत असताना कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, कोण कुठल्या गावचा आहे याचा मी कधी विचारपूस केली नाही. येणारा माणूस त्याचं काम जर आपल्या हातातून होत असेल तर ते काम पूर्णत्वाला नेण्याचं काम, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही विचाराचा असो, मी कधी अशा पद्धतीचं काम हे आजपर्यंत केलेलं नाही. उद्या या मतदारसंघात आपल्याला अधिकचं काम या निमित्ताने करायचं आहे. महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेमध्ये, महायुती एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या तिन्ही मंडळींनी तुम्ही बघा आजपर्यंत महिलांच्या बाबतीत एवढा चांगला निर्णय हा कुठल्याही सरकारनं घेतला नाही. अगदी चुलीपर्यंत पैसे पोचवण्याचं काम या सरकारनं त्या निमित्तानं केलंय. विरोधक टीका करतायत, म्हणले सरकारी तिजोरी खाली करण्याचं काम चाललंय. अहो, महिलांच्या हातात पैसे गेल्यामुळं सरकारी तिजोरी खाली होणार नाही, तर तो पैसा पुन्हा बाजारात यायला लागलाय आणि हा खऱ्या अर्थानं उद्याच्या तिजोरीला
महिलांच्या रूपानं एक पद्धतीचा बूस्टर राज्याला मिळणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. खूप काही बोलता येईल. 7.5 HP लाईट बिल माफ पण केलंय, थकबाकी पण तुमची माफ केली, 3 गॅस सिलेंडर मोफत दिलेत, वयोश्री योजना आहे, भगिनींना आमच्या 50% तिकीट एसटीला माफ आहे. त्याचबरोबर PM किसान असेल, CM किसान 2000 रुपये महिन्याला आपल्या वडीलधाऱ्यांना मिळायला लागलेत. असे अनेक चांगले निर्णय या महायुती सरकारनं या राज्यामध्ये घेतले. त्यामुळं माझी विनंती आहे की काही वाटेल ते झालं तरी या मतदारसंघात महायुतीच्या रूपानं मला आपण भरघोस मतानं उद्याच्या विधानसभेमध्ये पाठवा, ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. प्रमोददादानं कारखान्याचं सांगितलंय, आता पुन्हा त्या विषयाकडे मी जात नाही, परंतु अडचणीतले कारखाने सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं बाहेर काढण्यामध्ये आपण यशस्वी झालोय. या महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला पैसे दिले म्हणूनच हे दोन्ही कारखाने वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलंय. त्यामुळं माझी पुन्हा विनंती आहे की विरोधक कुणी असू द्या, विरोधकाची काळजी तुम्ही करू नका. मकरंद पाटला एवढा मतदारसंघ कुणालाही माहिती नाही. या मतदारसंघातला कानाकोपरा म्हणजे मी कुणाचं नाव घेत नाही. अहो, हे जो उमेदवार गेले ना महाबळेश्वरला, रात्रीचे जर सोडले तर 4-2 दिवस काय बाहेर यायचे नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे 4-2 दिवस ही मंडळी काय त्या जंगलातनं आणि रस्त्यानं महाराज साहेब काय बाहेर यायचे नाहीत. मी उलट असं सांगेन, मतदारसंघात जेवढी गावं आहेत ना तेवढ्या गावांची नावं, फक्त 70% गावांची नावं लिहून दाखवावी. गावं फिरणं लांब, नावं तुम्हाला समोरच्या उमेदवारांना माहिती आहेत का, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. असो, आपल्याला काही कुणावर टीका करायची नाही. आपण विकासात्मक दृष्टी घेऊन या मतदारसंघामध्ये पुढे निघालेलो आहे आणि निश्चितपणानं आपल्याला आज महाराज साहेब या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. त्यांची सगळी भाजपची टीम आज मंचकावर आहे, समोर आहे. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचे पदाधिकारी सगळे तिन्ही तालुक्यातले ते मंचकावर आहेत. खरं मी म्हणलं होतं त्यांच्यापैकी कुणाला तरी, परंतु मला नायडूंनी सांगितलं की आबा राहू द्या, आपण परत बोलू, कारण वक्ते खूप वाढायला लागले. परंतु राष्ट्रवादीची मंडळी आहेत, रिपब्लिकन पार्टीची सुद्धा मंडळी या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्याबरोबर आपण सगळे म्हणजे या तिन्ही चारी पक्षाच्या विचाराचे आपण सगळे कार्यकर्ते, सगळे नेते आज मला आशीर्वाद द्यायला आला, त्याबद्दल उमेदवार म्हणून महायुतीचा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा मला प्रचंड मतानं आपण विजयी करावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक निवेदन आहे सर, एक मिनिट. एक निवेदन आहे. MH11 MH14 FC 4656 गाडी गाडवे डेअरीच्या इथे लागली आहे. ट्रॅफिक सगळं जाम झालेलं आहे, रस्ता जाम झालेला आहे. स्विफ्ट गाडी कोणाची असेल तर लगेच काढून घ्या. 4656 स्विफ्ट गाडी. ज्यांच्या 72,000 धमन्यातून माणुसकीचं प्रेम धडधडत असतं ते समर्थ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, संसद सदस्य सातारा, उपस्थितांना संबोधित करतील. श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचा. काय सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने, उपस्थित सर्व आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने
आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना, त्याचप्रमाणे कैलासवासी लक्ष्मणरावजी तात्यांना विनम्र अभिवादन करतो. आज या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे अनेक वर्षापासूनचे जुने मित्र मकरंद आबा यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले मग ज्येष्ठ नेते बकाराजी आबा असतील, त्याचबरोबर प्रतापराव अण्णा असतील, त्यांचे मित्रमंडळी म्हणून सुनील काटकर, नितीन बापू, वसंतराव भाऊ, या व्यासपीठावरती उपस्थित सर्व आपण महायुतीतले जेवढे पक्ष आहेत त्या सर्वांचे ज्येष्ठ नेते, आजी माजी सर्व विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचे आज त्यांना आपण सर्वांनी आशीर्वाद देण्याकरता ह्या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थाने येत असताना गाडीत मी आणि माझे मित्र सुनील काटकर होतो. ते म्हणले, सुनील मला म्हणाला की आज आबांचा आपण अर्ज भरतोय, पण ह्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर मला वाटलं, सुनील मला म्हणाला, नितीन बापू पण आहेत, सर्वजण आहेत, आज म्हणलं प्रचार सभाचा सुद्धा शुभारंभ आहे. पण एवढी गर्दी पाहून मला असं वाटतंय की ही प्रचार सभा नसून ही विजय सभा आहे. आणि कोणी काय जरी म्हणालं, कोणी काय जरी म्हणालं, किती जरी बोललं, तर शेवटी आज तुम्ही सर्वजण जे जमलाय तिथं, तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की आजपर्यंत ह्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आव्हांनी जेव्हापासून तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला, आमदार म्हणून संपूर्ण सूत्र ताब्यात घेतली, या संपूर्ण मग खंडाळा, वाई, महाबळेश्वरसारखा दुर्गम भाग असेल, या सर्व परिसरामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या मग पाण्याच्या योजना असतील, पर्यटनाच्या असतील, वेगवेगळ्या शैक्षणिकच्या योजना असतील, अनेक योजना त्यांनी राबवल्या. आणि त्यांच्यामधली एकंदरीत तळमळ जर आपण पाहिली तर आपण विचार केला पाहिजे की मगाशी आबा जेव्हा बोलत होते की पुन्हा मला आपण निवडून द्या, मी दोनदा ते बोलले, मला आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे, जो आपल्यासाठी कार्यरत असतो, जो 24 तास म्हणजे आपल्या कुटुंबाकडे पण कुटुंबाला सुद्धा जास्त वेळ देत नाही, अशा व्यक्तीच्या तुमच्या संपूर्ण सुखात दुःखात जे काय असेल, अडीअडचणीचा काळ असेल, अशा व्यक्तीला आपण नाही निवडून देणार तर आपण कोणाला निवडून देणार मला सांगा. आणि त्यामुळं दर 5 वर्षानंतर निवडणुका ह्या अटळ असतात. ही लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. अनेक जण इच्छुक असतात, वेगवेगळ्या पक्षांमधून उभे असतात, प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असतात, किंवा त्या निवडणुकीच्या काळात तर आपोआप प्रत्येकाला वाटतं की आपण फॉर्म भरावा. पण हे करत असताना त्याच्या मागचं आपण पुढचं भविष्य काळात मी सांगू शकत नाही, मी काय ज्योतिष्य नाही. पण माणसाचं जेव्हा आपण एखादं कार्य त्याला विचारतो की बाबा ह्यांनी काय काम केलं आजपर्यंत, ह्यांनी काय काम केलं, ह्यांनी काय काम केलं, तर आयुष्यातले प्रत्येकाच्या मग पदावरती असो न असो, पण आयुष्याचे शेवट मागचे
एक 10-15 वर्षाचा कालावधी आपण बघितला पाहिजे की ह्या माणसांनी समाजसेवा किती केली, ह्या माणसांनी आपल्यासाठी किती झटलं. आणि आज उगीचच त्यांना जननायक म्हणत नाही, हे कशाकरता आपण सगळ्यांनी त्यांना उपमा दिली, तर आज त्यांनी तेवढं कार्य उभं केलं आहे. भांडून असू दे, वेळ प्रसंगी तिथं मगाशी सांगितल्याप्रमाणे पद हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही महत्त्वाचे आहात. आणि त्यामुळं सगळ्यात मोठं पद जर आबांनी कुठलं कमवलं असेल तर तुमच्या मनातलं आबांनी पद कमवलं हे आवर्जून ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं. तुमच्या मनात, तुमच्या हृदयामध्ये जो माणूस रुजला आहे, आपण त्यांना नाही मतदान करणार तर कोणाला करणार. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की आमदार झाल्यात जमाय, भविष्यकाळात मोठ्या पदावरती त्यांना निश्चितपणे संधी मिळणारच. कारण की कालपासून मी आपल्याला सांगतो, काल अख्खा दिवस संपूर्ण म्हणजे शंभूराज देसाई असतील, अतुल बावा असतील, शिवेंद्रराजे असतील, महेश शिंदे असतील, ह्या सगळ्यांच्या संपूर्ण ठिकाणी फॉर्म भरायला ज्यावेळेस गेलो आणि आज या ठिकाणी आलो, ह्या संपूर्ण ह्याच्यात एकच जे दिसून आलं की प्रचंड त्या ठिकाणी ह्या महायुतीचे वेगवेगळ्या पक्षातले जेवढे उमेदवार होते त्यांनी फॉर्म भरला. ह्या प्रत्येकाला मनापासून लोकांनी संपूर्ण तिथं त्यांच्या मतदान म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळं एक निश्चित आहे, जो काम करतो लोक त्याच्या पाठीशी उभे राहतात. महायुतीचं सरकार जे आहे हे आजही सत्तेत आहे आणि भविष्य काळात सत्तेत येणार, ह्याच्याबद्दल कोणाच्या मनात आपण शंका बाळगू नका. निश्चितपणे आता आबा असतील, शिवेंद्रराजे असतील, शंभूराज, आता यादी मोठी आहे. माझं तर म्हणणं आहे की सगळ्यांना लाल दिवे मिळाले की माझं काम उलटं हलकं होऊन जाईल. आणि खऱ्या अर्थाने फार बोलण्यापेक्षा काय बोलणार. आज एवढे मोठ्या संख्येने तुम्ही इथं आशीर्वाद देण्याकरता आलाय आणि आज नेमका आबांचा वाढदिवस पण आहे. मी त्यांना विचारणार नाही तसं तुमचं वय किती आहे, पण जोपर्यंत म्हणजे अजून भविष्य काळात ज्या वेळेस ते कधी हाक मारतील त्या वेळेस एक मित्र आहे ह्या नात्याने त्यांच्या पाठीशी, त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मी नक्कीच उभं राहणार. पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, आबांना आशीर्वाद देण्याकरता, वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीकरता, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपल्या ह्या खऱ्या अर्थाने उपस्थितीमुळं ह्या संपूर्ण कार्यक्रमाला शोभा आली, हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. भरपूर आपल्याला जे बोलण्यासारखं भरपूर आहे. भविष्यकाळात ज्या वेळेस जेव्हा मी येईन तेव्हा निश्चितपणे बोलीन. आता एवढंच सांगेन की ईश्वरचरणी प्रार्थना करतो की असं आपल्याला जो आमदार लाभला आहे असं भविष्य काळात सुद्धा अनेक वर्ष ते लाभले पाहिजे, एवढीच ईश्वरांची प्रार्थना करतो, जेणेकरून त्यांच्या हातून जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांची सेवा घडो. आणि मगापासून चाललं होतं हे करा ते करा, मी विचार करतो काय करा, एका अटीवर करतो, जर माझा कुर्ता फाटला तर जायच्या अगोदर प्रत्येकाने एक 10,000 रुपये तरी द्या, नाही तर फाटका. अहो तुम्हाला सांगतो, स्टाईल आणि आबांची स्टाईल वेगळी आहे. ते बोलतात कमी आणि काम करतात जास्त. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आबांची कॉलर आपल्याला ताट ठेवायची आहे, त्याचा मान तुम्ही सगळ्यांनी राखला पाहिजे, हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय. पुन्हा एकदा लाख आपण आल्यामुळं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय.
2 मिनिटं कुठे कुणी उठू नका. आबांचा वाढदिवस या ठिकाणी आपण केक कापून साजरा करणार आहोत. योगीराज फाळके आभार प्रदर्शनासाठी वर कुणी यायचं नाही स्टेजवर. विशाल हनुमंत भिलारे, जिल्हा उपप्रमुख, वाहतूक सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र समूह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. स्टेजवर कुणीही जाऊ नका. स्टेजवर कुणी जाऊ नका. आभार दर्शनासाठी योगराज फाळके, विधानसभा प्रमुख, वाई विधानसभा, शिवसेना, युवा सेना. सन्माननीय व्यासपीठ, प्रथमतः स्थानिक आमदार आबा यांचा वाढदिवस साजरा करून सदैव जनतेसाठी झटणारा, कायम जनतेत असणारा आणि जनतेसाठी तन मन धनानं झटणारा हा आपला नेता आज आपल्या साक्षीनं वाढदिवस साजरा करतोय. या जनतेबरोबर राहून प्रत्येक माणसाबरोबर, मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर सदैव कार्यरत असणारा हा नेता आपला वाढदिवस साजरा करतोय. आपण सर्वांनी एक वेळ हात वर करून आबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात. जननायक आमदार मकरंद आबा पागे.